तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. मित्रांनो, स्वागत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंगला आहे. तर तुम्ही आपला डेमो व्हिडिओ बघितला, डेमो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे काही ॲप लागणार कोणकोणते, तर पहिला असणार तुम्हाला एक जो काही टर्बो VPN असणार तो VPN तुम्हाला लागणार आहे. VPN तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल हा. आणि जो काही आपला CapCut Pro आहे हा ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर टेलिग्राम चॅनल तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बाकीचं मटेरियल वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जो तुम्ही आपलं जो काही एक टर्बो VPN नावाचं एक VPN आहे ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर त्याला कनेक्ट करून घ्या. मी ऑलरेडी ते कनेक्ट केल्यावरती नाव दिसत आहे VPN म्हणून. तर कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला VPN कनेक्ट करायल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला CapCut ॲप ओपन करायचे आणि यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे मटेरियलचा फोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला एक 5 सेकंदाचा व्हिडिओचा असेल तो फोटोमध्ये जायचं, एक फोटो घ्यायचा आहे, खाली ॲडवर क्लिक करायचे. फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दुसरा नंबरचा ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे रोटेटचे ऑप्शन यायचं, खाली बघू शकता रोटेटवर जायचं आहे, 9:60 करून घ्यायचं आणि ओके करून टाकायचं आहे. नंतर फोटोवर असं क्लिक करायचं मित्रांनो आणि फोटो नीट ॲडजस्ट करून घ्यायचं. यानंतर काय करायचं आहे, खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तुम्हाला ॲड ऑडिओ, त्यावर क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रावर यायचं मित्रांनो आणि नंतर 5 सेकंदाचा जो ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ असतो तो घ्यायचा, इनपुट साऊंड ओनली करून टाकायचं आहे. त्यानंतर फोटोचा लेअर आहे तो शेवटपर्यंत अशा प्रकारे जेवढं सॉन्ग आहे तेवढा हा फोटोचा लेअर ठेवायचं आहे. यानंतर सॉन्गची लेअर आपण पुन्हा क्लिक करूया, खाली ऑप्शन ओपन होतील. तर बीट्सवर जाऊया. बीट्सवर आल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं मित्रांनो. यानंतर तुम्ही याला असं लांबवत पण करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे एक बीट द्यायचं आहे. इथे नाही, थोडं पुढे येऊन थोडं इथे बघू शकता, इथे बीट द्यायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता इथे तुम्हाला मोठा बीट दिसत आहे, इथे वरती सॉन्ग जातो आहे, इथे एक बीट द्यायचं आहे. त्यानंतर पुढे येऊन इथे बघू शकता इथे सॉन्ग वरती जातो, इथे बीट द्यायचं आहे. अशा प्रकारे तिथे वरती जातो आहे, तिथे एक एक करून तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता. जिथे मोठा दिसतो आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, बघू शकता एक बीट देत जायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मी जसं बीट देतो आहे अशा प्रकारे तुम्हाला बीट द्यायचं आहे. बीट देऊन झाल्यानंतर इथे बघू शकता ऑप्शन असेल ओकेचा, ओके करून टाका. त्यानंतर तुम्हाला येल्लो मार्क दिसत आहे, बघू शकता खाली येल्लो मार्क आहे, झूम करून घ्यावा. इथे येल्लो मार्क दिसत आहे, डॉट आहे, तिथे येऊन थांबायचे, आपल्या फोटोवर क्लिक करायचे आणि खाली ऑप्शन ओपन होईल स्लिपचं, त्यावर क्लिक करून टाकायचं. परत पुन्हा पुढच्या डॉटवर यायचं, इथे नंतर थांबायचं, एक पार्ट कट करून घ्यायचं. अशाच प्रकारे डॉटवर थांबल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचे जे पार्ट्स आहेत ते बघू शकता अशा प्रकारे थांबल्यानंतर खाली स्लिपच्या ऑप्शनवर क्लिक करून कट करून टाकायचे. अशा प्रकारे एक एक करून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सर्व पार्ट्स जे आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा बीटनुसार बघू शकता मित्रांनो ते कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे हे कट करून झालेत. त्यानंतर आता मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. आता काय करायचं आहे, ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन देण्यासाठी पहिल्या फोटोवर क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन राहायचं आहे आणि मित्रांनो इथे जरा लोडिंग येईल. लोडिंग घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण सॉन्ग ऑफ करूया, म्हणजे आपल्या मोबाईलचं सॉन्ग ऑफ करूया. त्यानंतर काय करायचं आहे, जरा लोडिंग येणार आहे. लोडिंग घेतल्यानंतर पुढे ॲनिमेशन तुमच्यासमोर ओपन होतील थोड्या वेळात, बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन ओपन होतील. इन आउट कॉम्बो, तर इनमध्येच राहायचं आहे. तुम्हाला पुढे यायचं, स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, झूम 1 हा पहिला ॲनिमेशन लावायचा आहे, दुसऱ्या फोटोच्या इथे यायचं आहे आणि झूम 2 हा ॲनिमेशन तुम्हाला लावून घ्यायचं आहे. यानंतर तिसऱ्या फोटोच्या इथे यायचं मित्रांनो आणि तिसऱ्या फोटोच्या इथे आल्यानंतर इनमध्येच तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पुढे यायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे रॉक वर्टिकल हा इफेक्ट्स आहे. हा सर्व जे फोटो आहेत तिसऱ्यापासून, जिथून तिसऱ्या फोटोपासून जे सर्व फोटो आहेत त्यांना रॉक जो वर्टिकल हा इफेक्ट आहे तो सर्व फोटोला तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय करायचं शेवटपर्यंत तिसऱ्या फोटोपासून मित्रांनो. तर पटकन काय करूया आपण, तिसऱ्या फोटोपासून सर्व जे फोटो आता राहिलेत त्यांना रॉक वर्टिकल हा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे एक एक करून काय करूया, अप्लाय करून घेऊया. तर अप्लाय करून झाल्यानंतर ओके करायचं खाली. तर त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हे इफेक्ट्स दिसणार लावल्यानंतर ॲनिमेशन. त्यानंतर एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे मित्रांनो, तर स्टार्टिंगला येऊन तुम्हाला काय करायचं आहे, इथे इफेक्ट्सवर यायचं आहे, बॉडी इफेक्ट्सवर जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथं पुन्हा एकदा लोडिंग येईल. लोडिंग का घेईल, तर मित्रांनो तुमचा नेटवर्क जर नीट कनेक्ट नसेल आपला VPN तरच लोडिंग घेईल, कनेक्ट नीट असेल तर लोडिंग घेणार नाही. तर तुम्हाला ट्रेंडिंग प्रो क्लोन आणि ग्लो लाईन्समध्ये यायचं आहे. इथे पुन्हा एकदा लोडिंग येईल. लोडिंग गेल्यानंतर जरा थांबायचं आहे. लोडिंग झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, तरी पण नेटवर्क नीट नाही म्हणून त्यामुळे खाली स्क्रोल करत येऊया. पण नावावरून आपण जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करूया. तर खाली स्क्रोल करत आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, बघू शकता जो स्टार लाईटवाला जो इफेक्ट आहे तो शोधायचा आहे इथे. तर बघू शकता हा स्टार लाईटवाला इफेक्ट तुम्हाला इथे दिसत आहे, स्टार लाईटवाला हा घ्यायचा आहे
आणि ओके करून टाकायचं पुढे. आणि त्यानंतर हा जो लेअर आहे तो 2 फोटोंपर्यंत असं ॲडजस्ट करायचं. यानंतर तुम्ही याच्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये जाऊन कलरसुद्धा तुम्ही अशा प्रकारे चेंज करू शकता, होऊ शकता. तर मी येलो कलर ठेवतो जरा, भारी वाटतं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बॅक यायचं मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे ओव्हरलेवर क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. आणि मित्रांनो जो आपला मटेरियलचा फोल्डर आहे त्याला पहिल्यांदा ओपन करूया. आणि फोटोमध्ये जाऊन तुम्हाला हा जो एक पेज आहे आणि हा ॲड करूया. आणि इथे वरती कॅन्सल करून बघू शकता अशा प्रकारे याला नीट ॲडजस्ट करून टाकूया इथे. आणि शॉर्ट पण त्याची लेअर काय करूया आपण वाढून घेऊया जेवढे व्हिडिओ आहेत तिथपर्यंत. यानंतर पुन्हा बॅक येऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आणि अजून एक तुम्हाला मी पेन दिलं तर पेनचे ॲड करूया. या पेनची लेअर तुम्हाला अशा प्रकारे वाढून इथे नीट ॲडजस्ट करून घ्या मध्यभागी. आणि शॉर्टपर्यंत लेअर याचीसुद्धा वाढून टाका. म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो एडिट होऊन जाईल. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिट झाला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर 1080p साईडला एक बाणाचा ॲरो त्यावर क्लिक करा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या.